नमस्कार. तुम्हाला पण डायबिटीज रिव्हर्स करायचा आहे का? थायरॉईड रिव्हर्स करायचा आहे का? PCOD रिव्हर्स करायचा आहे का? हायपरटेन्शन आटोक्यात आणायचं आहे का? त्याच्यानंतर पिंपल्स घालवायचे आहेत का? चेहऱ्यावर ग्लो आणायचा आहे का? रोज बेडवरून एक्साइटेड पद्धतीने उठायचं आहे का? झोप पूर्ण हवी आहे का? तर या सगळ्या गोष्टींचं मूळ एकाच ह्याच्यात लपलेलं आहे. कारण हे सगळ्या लाईफस्टाईल तक्रारी आहेत, हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. आता लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये मेन कारण काय आलं? लाईफस्टाईल नीट करणं. त्यामुळे या आपण हॅबिट सिरीजमध्ये आपली लाईफस्टाईल नीट कशी करायची हे बघणार आहोत. या लाईफस्टाईल सिरीजमधल्या तुम्ही अशा कोणत्या सवयी आहेत की ज्या वापरून तुम्ही तुमचे हे डिसऑर्डर रिव्हर्स करू शकता, ते पण अर्थातच बरोबर तुमच्या ट्रीटमेंट घेऊन. त्यामुळे तुम्हाला हे जे डिसऑर्डर आहेत ते रिव्हर्स व्हायला, ते आटोक्यात आणायला नक्कीच मदत होईल. आणि ह्याचे रिझल्ट नुसते तुम्ही रील किंवा व्हिडिओ बघून सोडून देऊ नका, पुढच्या रीलकडे जाऊ नका. तर ॲटलिस्ट ह्याच्यातलं एक 50% जरी या सवयी पाळल्या ना, एका आठवड्यात जरी सुरुवात जरी केली तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की दिसायला लागेल. तुम्ही मला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की स्वतःहून सांगताल. तर आपण सुरुवात करणार आहोत अशाच भरपूर सवयी किमान पाळता येणाऱ्या. जर तुम्हाला त्याही सवयी पाळता येत नसतील तर त्यामध्ये आपण कोणकोणते ऑप्शन घेऊ शकतो, त्याचा सिरियसनेस काय आहे, अशा सगळ्या सवयी घेऊन मी येत आहे हॅबिट सिरीजमध्ये. नक्की भेटूयात. धन्यवाद.